सगुरळीच्या संस्थेत ती याच विषयावर भाषण करायची. मी तिचं उदाहरण का दिलं असेल, माझी मुलगी आहे म्हणून नाही. गेली 6 वर्ष ती महाराष्ट्रात प्रवास करते आणि वेगवेगळ्या विषयावरती ती आपले मत त्याच्यात ऍड करून तो विषय मांडते. मग हिंदुत्वाचा असेल, राम मंदिराचा असेल, कारसेवकांचा असेल, हिंदू समाजाचा असेल, महिला किंवा बिटिया भाग न जाना असा विषय असेल, लव जिहाद असेल, असे विषय मांडताना मला अभिमानाने मूळ एवढ्या वेळेस भरून येतो की अशाच समाजातल्या पोरी घडल्या पाहिजेत. हे मी तिच्याकडे बघून ठरवतो. ती माझी मुलगी आहे म्हणून नाही, तर एखाद्याची दुसऱ्याची मुलगी माझ्याकडे आली आणि तिचा जर प्रश्न काही वेगळाच असेल, तिचा जर एखाद्या मुलाच्या अफेअरचा विषय अडकला असेल, तर मला अतीव दुःख होतं की ह्या मुलीचा ट्रॅक चुकला आहे. हिने कुठे जायला पाहिजे होतं आणि ही कुठे चालली आहे. हा मुलगा कुठे जायला पाहिजे होता आणि कुठल्या भानगडीत अडकला आहे. 16, 17, 18 वर्षाची मुलं गुन्हेगारी करू लागली आहेत नशेच्या आहारी जाऊन. ती नांदेडमध्येच आहे. जसं माझ्या मुलीचं उदाहरण आहे, तसे माझ्या मित्रांच्या मुलाची उदाहरणं माझ्याकडे आहेत. पण आयुष्यात त्यांना मिळालं काय? मनस्ताप, त्रास. त्याच्यामुळे मुलगा आणि मुलगी यांनी आपण केलेले कृत्य हे आपल्या कुटुंबाला किती त्रासदायक होईल याचा विचार केला पाहिजे. एक पंजाबी मुलगी जी दिसायला खूप सुंदर, ती पदिकोणपेक्षा सुंदर नांदेडला आली आणि सरदार पिता माता आणि तिचं एका दुसऱ्या धर्माच्या पोराशी अफेअर. ती त्याला सोडायला तयार नाही. वडील मिलिटरीचे रिटायर. त्यांना मी प्रश्न विचारला की आप जबरदस्ती क्यों नाही करते. ते म्हणजे मेरे कलेजे का तुकडा आहे. मी पोरीला मारू शकत नाही, तिला उलटं बोलू शकत नाही, तिला शिव्या देऊ शकत नाही. इतकं माझं तिच्यावर प्रेम आहे आणि ही पोरगी समजून घ्यायला तयार नाही. तिला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. ही सदन घरातली, उच्चभ्रू घरातली. पण लगेच तुम्ही म्हणाल की तुम्ही समाजात भेद करताय का? भेद नाही करत आहे. हे मिसमॅच टिकू शकत नाही. हे संसाराच्या रूपी जेव्हा तुम्ही कुटुंबात दाखल व्हाल तेव्हा हे टिकू शकत नाही. हे वास्तव तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यामुळे आई वडील जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न करताना 3दा कुटुंब, कुटुंबाची पार्श्वभूमी, उत्पन्नाचे स्रोत, घरातल्या लोकांचं चारित्र्य का तपासता की पुढे माझ्या मुलीला किंवा मुलाला याचा त्रास झाला तर आमच्या सगळ्या कुटुंबाला त्रास होईल. इतकं सूक्ष्म विचार आपल्या समाजाने आपल्याला दिला. ही रूढी परंपरा वाईट नाही आहे, त्यातला चांगला अर्थ काढण्याला तुम्ही कमी पडला. याच परंपरेमध्ये, याच ऋषी परंपरेत, याच सनातन धर्मामध्ये, याच भारतीय समाजामध्ये तुमच्या आणि आमच्या उद्धाराचे मूळ आहे. हे पंडितजी सांगत होते की हा पाश्चिमात्याचं अनुकरण हे तुमच्यासाठी धोकादायक आहे. आता विनोदाने आपण सांगतो, मी सांगतो की काल माझ्या बायकोसोबत मी 24 तारखेला 30वा वाढदिवस